अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर बघा, आपल्या आयुष्यातील दिवस कमी कमी होत चाललेत आणि आपलं आयुष्य कमी कमी होत चालले। कसं तर बघा, किती म्हणजे पटपट दिवस जातात हे आपल्या लक्षात येतं। गणेश चतुर्थी आली, गणेश विसर्जन झालं, अनंत चतुर्थी झाली, पक्ष पंधरवडा आला, पक्ष पंधरवडा झाला, त्यानंतर दसरा पण बघा घटस्थापना झाली, नवरात्र झाला, दसरा झाला, दुर्गा मातेचं जे काय आहे ते झालं, आणि त्यानंतर दिवाळी आली। बघा, दिवाळीचं लक्ष्मीपूजन आलं, वसुबारस आलं, पाडवा आला, भाऊबीज आला, आज भाऊबीज पण झाली। म्हणजे बघा किती दिवस पटपट चाललेत आणि तसं तसं आपलं आयुष्य कमी कमी होत चालले। म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून प्रार्थना आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचं आरोग्य जपा। आरोग्य उत्तम असेल तर आपण काम करू शकतो, आरोग्य उत्तम असेल तर आपण नोकरी करू शकतो, आरोग्य उत्तम असेल तर आपण जेवण करू शकतो, आरोग्य उत्तम असेल तर आपण कोणतंही काम करू शकतो, गावाला जाऊ शकतो, सगळं करू शकतो। म्हणून सगळ्यांनी आपलं आरोग्य सांभाळायचं, आरोग्य जपायचं आणि मग सगळ्या गोष्टी करायच्या। तर तुम्हा सर्वांना स्वामीचरणी तुमच्या सर्वांच्यासाठी मी स्वामीचरणी प्रार्थना करते की श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांचं पुढील आयुष्य सुखाचं आणि आरोग्यदायी ठेवा, सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवा। आणि आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूया। तर उद्या गुरुवार आहे, आज भाऊबीज झालेली आहे, लक्ष्मीपूजन झालेलं आहे, पाडवा झालेला आहे, आणि ह्या लक्ष्मीपूजनच्या, पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या, यमद्वितीयेच्या स्वामी समर्थ केंद्रानुसार काही सेवा असतील त्या आपल्या हातून झाल्या असतील नसतील तर आपल्याला उद्या गुरुवार आहे, खूप उत्तम दिवस आहे, आणि आपल्याला स्वामी चरित्र संपूर्ण सारामृतचं पारायण करायचं आहे। ते कसं करायचं, किती करायचं, कशासाठी करायचं आणि त्याचा संकल्प काय, नियम काय, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर स्वामी चरित्र संपूर्ण सारामृतचं पारायण करत असताना तुम्ही ते पारायण किती वेळा करायचं तर 1 ते 21 वेळा, मग ते 7, 11, 21, 51, 108 पारायणचा संकल्प करू शकता। 1 ते 21 अध्याय म्हणजे 1 पारायण, असं तुम्ही 7, 11, 21, 51, 108 करू शकता। हे पारायण गुरुवारपासून सुरू करायचं। हे पारायण करत असताना एक नियम लक्षात ठेवा की तुम्ही जे पारायण करणार आहे ते एकाच ठिकाणी बसून एकाच वेळी आणि जिथे सुरुवात केली तिथं संपूर्ण करायचं। बघा, तुम्ही आता जिथे तुम्ही जॉब करता, जिथे तुम्ही राहता, त्या ठिकाणी जर तुम्ही पारायणला सुरू केलं तर तुम्ही पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर जर पारायण केलं तर खूप उत्तम त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल आणि ते लवकर तुम्हाला लागू होईल। म्हणून ब्रह्ममुहूर्तावर ज्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं। समजा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर करायला मिळत नसेल, स्त्रियांचं डबे असतात, मुलांचं आवरायचं असतं, मुलांना शाळेला पाठवायचं असतं, काही ना काही कामं असतात, त्यामुळे स्त्रियांनी दुपारच्या वेळेत फक्त 12 ते 12:30 हे दत्तगुरूंची भिक्षेचा वेळ सोडून तुम्ही कधीही पारायण सकाळी पहाटे वाचून रात्रीपर्यंत संपूर्ण सारामृतचं पारायण करू शकता। गुरुचरित्रासारखे ह्याचे नियम नाहीत। तुम्ही ह्या संपूर्ण सारामृतचे नियम काय आहेत तर फक्त मांसाहार पाळायचा, कांदा लसूण तुम्ही काही खाऊ शकता। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हे पारायण जिथे करता ते ठिकाण एकच असावं, बसण्याची जागा एक असावी, वेळ एक असावी। समजा तुम्ही आज 10 वाजता पारायणला बसलाय, देवघरात बसलाय, तर त्याच ठिकाणी तुमचे 11 पारायण होईपर्यंत त्याच ठिकाणी त्याच वेळेला बसायचं। हे झालं वेळ आणि टायमिंग, जागा। त्यानंतर तुम्ही पारायण सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये मांसाहार न करता तुम्ही हे पारायण करायचं आहे, मांसाहार पाळायचं। तुमच्या घरामध्ये जर कोणी ऐकत नसेल तर ते पारायण केल्यानंतर तुम्ही मांसाहार बनवू शकता किंवा त्यांना खायला घालू शकता। पण माझी एक विनंती आहे, तुम्ही जे पारायण करणार, संकल्पयुक्त करणार, तर ते पारायण तुमच्या सगळ्यांच्या घरातल्यांच्या फायद्यासाठी करणार असतात। त्यामुळे तुम्ही घरी सांगू शकता की 11 दिवसाचं मी पारायण सारामृतच्या पारायणचा संकल्प केला आहे आणि 11 दिवस आपण आपल्या घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही, तेवढं ऐकू शकतात आणि ऐकतील असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते। ऐकावेत असं पण स्वामीचरणी प्रार्थना करतात। तर हे झालं नियम। तर हे ब्रह्मचर्य पाळायचं आहे।
मग ज्यांनी संकल्प केलाय त्यांनी ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार पाळायचं. जे सारामृतचं पारायण करणार आहे त्यांनी ब्रह्मचर्य आणि मांसाहार पाळायचाच. ज्यांना संतान प्राप्तीसाठी पारायण करायचं आहे संपूर्ण सारामृतचं, तर त्यांनी ब्रह्मचर्य नाही पाळायचं. हे झाले नियम. दुसरी गोष्ट, तुम्ही हे पारायण करण्यापूर्वी पहिल्यांदा सगळ्यात स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल, त्या मूर्तीची असेल तर तुम्ही त्या मूर्तीला अभिषेक घालायचा. पहिल्यांदा पाण्याने, मग दुधाने, मग पंचामृतने आणि मग पाण्याने असा अभिषेक घालायचा. ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, हिनाचं अत्तर लावायचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ पहिल्यांदा अष्टगंध लावायचं आणि मग कपाळाला अष्टगंध लावायचं. फोटो असेल तर तुम्ही फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटोच्या चरणाजवळ फोटोमध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीला चरणाजवळ पहिल्यांदा अष्टगंध आणि नंतर कपाळाला. कारण आपली जागा स्वामी समर्थ महाराज असू देत, दत्त महाराज असू द्यात, कुठलाही देव असू दे, त्यांच्या चरणाजवळ आपली जागा आहे. आपण इतके मोठे नाही की त्यांच्या समोर आपली जागा आहे. आपली फक्त जागा चरणाजवळ आहे. हे पूजेचं झालं. त्यानंतर किती पारायणचा संकल्प करायचा? 7, 11, 21, 51, 108 कितीही करू शकता. पण माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे पारायण कमीचं पहिल्यांदा करा, 7, 11 किंवा 21. कारण तुम्हाला सांगते, गुरुचरित्राचं पारायण असू दे, संपूर्ण सारामृतचं पारायण असू दे, दुर्गा सप्तशतीचं पारायण असू दे, मल्हारी सप्तशतीचं पारायण असू दे, हे करत असताना आपली परीक्षा बघत असतात महाराज. आणि ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं असतं, अर्ध सोडायचं नसतं. काय परीक्षा बघत असतात? आपलं पारायण चालू असताना एकतर आपल्याला आळस येणार, झोप येणार, कंटाळा येणार, भांडणं होणार, कोणी नाही कोणी आपल्या घरात वाद करणार, बाहेरचे येऊन आपल्याशी भांडणार किंवा आपल्याला गावाला जायची इच्छा होणार. हे सगळे स्वामी समर्थ महाराज आपली परीक्षा बघत असतात. आणि ही परीक्षा पास होण्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते 7, 11, 21 पारायणचा संकल्प करा. कारण आपलं हे जसे जसे पारायण वाढत जातील तसं तसं आपले अडचणी दूर होतील आणि आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला आशीर्वाद देतील किंवा आपली कामं पूर्ण होऊन आपल्या घरात भरभराट होईल किंवा आपली आपल्याला भरभरून स्वामी समर्थ महाराज देतील. पण तुम्ही केलेला संकल्प, भांडणं झाली, वाद झाला, आळस आला, गावाला जायचं वाटलं, सोडू नका. तुम्ही संकल्प केलेला किती भांडणं होऊ द्या, किती काय होऊ दे, तुम्ही ते करा. कारण मी माझा अनुभव सांगते. मी गुरुचरित्र माझी भरपूर पारायणं झाले, आता मला काही त्रास होत नाही. पण ज्यावेळेला मी पहिल्यांदा गुरुचरित्र पारायणचा संकल्प करून पारायण सुरू केलं त्यावेळेला मलाही खूप अडचणी आल्या. पण मी तसं जशा अडचणी येतील त्याच्यावरती मात करत मी पारायण करत गेले. पण आता मी ज्यावेळेला पारायण करते त्यावेळेला कोणतीही अडचण मला येत नाही. म्हणून तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही पारायणला संपूर्ण सारामृतच्या बसला तर तुम्हाला अडचण ही नक्कीच येणार. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, हे पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तुम्ही पारायणला बसण्याचं ठिकाण जागा स्वच्छ पुसून घ्यायची आणि स्वामी समर्थ महाराजांची सांगितल्याप्रमाणे अभिषेक आणून पूजा करून अष्टगंध लावून पूजा करायची. आणि त्यानंतर तुम्ही पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही संकल्प करून, जर संकल्प करून पारायण करणार असाल तर संकल्प कसा करायचा बघा. तर तुम्हाला सांगते, उजव्या हातामध्ये पाणी, अखंड अक्षता, हळद, कुंकू आणि एक फूल घ्यायचं आणि हा हात आपल्या डाव्या हातावर ठेवायचा. आणि तुम्ही संकल्प कसा करायचा बघा. उदाहरण सांगते, मी वैशाली दयानंद गरुड, माझं गोत्र कश्यप आहे आणि मी माझ्या मुलीच्या परीक्षेत माझ्या मुलीला स्वामी समर्थ महाराज तुम्ही खूप चांगलं यश द्यावं ह्यासाठी 11, 21 काय असेल तो तुमचा संकल्प संपूर्ण सारामृतचं पारायण करणार आहे. आणि हे पारायण तुम्ही कोणतीही अडचण न येता निर्विघ्नपणे पार करून घ्या म्हणायचं आणि ते ताटामध्ये पाणी सोडायचं. अशा प्रकारे तुम्ही संकल्प करायचा. म्हणजे मी हे माझं नाव सांगितलं तसं तुम्ही तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हटलं तरी चालेल. आणि हे पारायण केल्यानंतर तुम्हाला जसे जसे तुम्ही पारायण करत जाल तसं तसं तुम्हाला स्वामी समर्थ महाराज भरभरून देतील. पण लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही. तुम्हाला इन्स्टंट काय पाहिजे असेल तर असं मिळणार नाही. स्वामी समर्थांची जेवढी जास्त तुम्ही सेवा कराल तेवढं स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील. हा संकल्प झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही कुलदेवीचा
एक माळ जप करायचा, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा, त्यानंतर स्वामी स्तवन वाचायचं. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यात स्वामी स्तवन आहे, नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा स्वामी स्तवन, ते शांतपणे 5 मिनिटं ऐका आणि मग तुम्ही पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत हे पारायण तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही 7, 11, 21, 51, 108 पारायण करा. स्वामी समर्थांची मूर्ती, स्वामी समर्थांचा फोटो, स्वामी चरित्र सारामृत ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही. आणि जरी कोणत्या अडचणी आल्या तर स्वामी समर्थ महाराज त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग काढतात. आणि हे झालं तुमचं वाचन. तर स्वामी समर्थांचं सारामृतचं वाचन झाल्यानंतर तुम्ही आरती करायची. रोज 11 दिवस असेल, 21 दिवस असेल, 7 दिवस असेल, तुमचा संकल्प जेवढे दिवस असेल तेवढे दिवस तुम्ही सकाळी सारामृत वाचून झाल्यानंतर एकदा आरती आणि संध्याकाळी एकदा आरती, 2दा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची. आणि जो तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवण बनवतात ते काही असू दे, वरण भात असू दे, भाजी भाकरी असू दे, चटणी चपाती असू दे, जे काय तुमचं असेल ते तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवायचं. स्वामी समर्थ महाराजांना सोनं, चांदी, हिरे, मोती, पैसा काही लागत नाही. तर स्वामी समर्थ महाराजांना मनापासून तुम्ही जास्तीत जास्त सेवा त्यांची कराल, त्यांना महाराज काहीच कमी पडू देत नाहीत. आणि अजून एक सांगते की स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत वाचत असताना तुमच्याकडे पिवळी साडी, पिवळा ड्रेस जो काय असेल ते तुम्ही घाला कारण स्वामी समर्थ महाराजांना पिवळा रंग खूप प्रिय आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते की स्वामी पारायणला सारामृतच्या पिवळा ड्रेस घाला. हे पारायण मुलं, मुली, म्हातारे, वयस्कर, स्त्रिया, पुरुष, विधवा कोणीही करू शकतं. ह्याला काही बंधन नाही, कोणीही पारायण करू शकतं. संकल्पयुक्त पारायण करा, नियम पाळा. ज्यांना संकल्पयुक्त पारायण करायचं नाही त्यांनी कधीही केव्हाही कुठेही वाचलं तर चालेल, पण संकल्पयुक्त पारायण केलं तर नियम लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी बसलाय त्याच पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसलाय त्याच ठिकाणी तीच वेळ, तेच गाव, कोणत्याही गावाला जाऊन वाचायचं नाही. आणि किती दिवसाचं केलं तेवढ्या दिवसाचं पूर्ण करा. पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांची आरती, महाराजांचा जप, कुलदेवीचा जप, स्वामी स्तवन, सारामृत वाचून झाल्यानंतर आरती, नैवेद्य, हे नियम पाळून तुम्ही पारायण करा. हे पारायण केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ म्हणाल ते सगळं देतील, पण मागताना एकच मागा की स्वामी समर्थ महाराज तुमची मला जास्तीत जास्त सेवा करून माझ्याकडून घ्या. तुम्ही माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या. माणसाला आयुष्यात कितीही दिलं तर कमी असतं. आपण न मागता स्वामी समर्थ महाराज आपल्याला देणारच. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा, तेवढं महाराज तुम्हाला भरभरून देतील. आणि ज्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे, फोटो आहे, संपूर्ण सारामृत आहे, त्यांच्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. अडचण आली, 4 दिवसाची मासिक पाळी आली तर तुम्ही परत 5व्या दिवसापासून करा. स्त्रियांना मी सांगते. आणि ज्यांना अडचण नाही त्यांनी सलग 11 दिवस, 21 दिवस काय असेल त्याप्रमाणे संकल्पाप्रमाणे तुम्ही पारायण करा. मांसाहार घरामध्ये करू नका. जर मांसाहार तुमच्या घरातले ऐकत नसेल तर त्यांना खाऊ घाला, पण तुम्ही खाऊ नका. एवढे नियम पाळून तुम्ही सारामृतचं पारायण करून बघा. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील. हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, कोणाला नाही कोणाला नियम माहीत नसतील त्यांना उपयोग येतील, त्यांचं काम होईल. त्यांचं काम झालं तर तुमचं भलं होईल. कारण आपण दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर स्वामी समर्थ महाराज आपलं चांगलं करत असतात. म्हणून मी एक सांगते तुम्हाला, तुम्ही दुसऱ्याचं नेहमीच चांगलं चिंता. स्वामी समर्थ महाराज तुमचं कधीच वाईट करणार नाहीत. जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतत असाल तर स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा तुमचं वाईट करतील. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की दुसऱ्याचं चांगलं चिंता, स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील. व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल सॉरी. आणि शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. श्री स्वामी समर्थ.